आई, तू एवढं सगळं काम करतेस, मग तुला पगार का मिळत नाही? राधा रोज पहाटे 4 वाजता उठायची. अजून गाव झोपेतच असायचं, पण तिचा दिवस सुरू व्हायचा सर्वात आधी अंगण झाडणं, मग चूल पेटवणं, सासूसाठी चहा, सासऱ्यांची औषधं, नवऱ्याचा डब्बा, मुलांचे डबे, दूध तापवणं, भांडी, कपडे. दुपार कधी व्हायची तिला समजतच नव्हतं. तिच्या हातावर नेहमी भाजलेल्या खुणा असायच्या, पण त्या जखमांपेक्षा मनावरच्या जखमा खूप खोल होत्या. राधा कधीच कोणाकडे तक्रार करत नव्हती, कारण तिला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली होती: बाईने सहन करायचं असतं. लग्नाच्या दिवशी वडिलांनी तिचा हात नवऱ्याच्या हातात देताना म्हटलं होतं, आता हेच तुझं घर. त्या दिवसापासून राधाने स्वतःचं अस्तित्व विसरायला सुरुवात केली. एके दिवशी तिची मैत्रीण सीमा भेटली. सीमाने नवीन साडी घातली होती. राधा हसून म्हणाली, खूप सुंदर आहे ग. सीमा हसली, स्वतःच्या पैशातून घेतली. हे ऐकून राधाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. तिच्याकडे स्वतःचे पैसे नव्हते. एका केसांच्या क्लिपसाठीही तिला नवऱ्याकडे पैसे मागावे लागायचे. आणि प्रत्येक वेळी तोच प्रश्न, कशाला हवेत पैसे? इतके खर्च कशावर करतेस? दिवसभर घरीच असते, एवढे पैसे कशाला? प्रत्येक प्रश्न तिच्या स्वाभिमानावर घाव घालत होता. एक दिवस गावात महिलांसाठी बचत गटाची बैठक होती. राधालाही जायचं होतं. तिने धाडस करून नवऱ्याला विचारलं, 100 रुपये मिळतील का? तो मोबाईलवरून नजर न उचलता म्हणाला, 100 रुपये? कशासाठी? बचत गटात भरायचे आहेत. तो मोठ्याने हसला, तू आधी पैसे कमवायला शिक, मग बचत कर. हॉलमध्ये बसलेले सासरेही हसू लागले. आजकालच्या बायकांनाही मोठी स्वप्न पडतात. राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती पुन्हा शांत राहिली. तिच्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी दिवसभर जे करते त्याची किंमत खरंच शून्य आहे का? त्या रात्री सगळे झोपले. राधा मात्र अंगणात एकटीच बसली होती. चंद्रप्रकाशात तिने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. हेच हात घर उभं ठेवत होते, पण या हातात स्वतःच्या 1 रुपयाचेही स्वातंत्र्य नव्हतं. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले आणि तेवढ्यात तिची 8 वर्षाची मुलगी शांतपणे तिच्याजवळ आली. तिने आईचे अश्रू पुसले आणि एक निरागस प्रश्न विचारला, आई, तू एवढं काम करतेस, मग तुला पगार का मिळत नाही? राधाच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबले नव्हते. मुलीचा प्रश्न तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होता, आई, तू एवढं सगळं काम करतेस, मग तुला पगार का मिळत नाही? राधाने मुलीला जवळ घेतलं. ओठांवर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण आवाज भरून आला, बाळा, आईचं काम असंच असतं. मुलगी निरागसपणे म्हणाली, पण शाळेत मॅडम म्हणाल्या, प्रत्येक कामाची किंमत असते. राधाकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री ती खूप वेळ जागी होती. तिला पहिल्यांदाच जाणवलं, तिचं दुःख पैशाचं नव्हतं, तिच्या अस्तित्वाला किंमत नसल्याचं होतं. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे कामांची रांग लागली. चहा, नाश्ता, भांडी, कपडे, झाडलोट, स्वयंपाक. दुपारपर्यंत तिचे पाय सुन्न झाले होते. इतक्यात सासूबाई ओरडल्या, राधा, पोळ्या अजून झाल्या नाहीत का? हो आई, करते. दिवसभर घरीच असतेस, तरी काम संपत नाही तुझं. हे शब्द तिच्या कानावर नवीन नव्हते, पण आज ते मनाला खोलवर लागले. दुपारी तिचा नवरा निलेश घरी आला. जेवण वाढताना राधा शांत होती. निलेश म्हणाला, मीठ जास्त झालं आहे. राधाने लगेच दुसरी भाजी आणली. सॉरी. निलेशने ताट बाजूला ढकललं, एक काम नीट होत नाही तुझ्याकडून. राधा काहीच बोलली नाही, कारण तिला माहीत होतं, उत्तर दिलं तर वाद होईल, गप्प राहिली तर मन रडेल. सायंकाळी तिची मुलगी शाळेतून आली. आई, काय ग? उद्या ड्रॉइंग स्पर्धा आहे. छान. मॅडम म्हणाल्या, रंग आणा. राधाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात हरवलं. रंगांची किंमत फक्त 150 रुपये होती, पण तिच्यासाठी तेही मोठं होतं. रात्री निलेश टीव्ही पाहत बसला होता. राधा हळूच त्याच्याजवळ गेली. ऐका ना. काय? मुलीसाठी रंग घ्यायचे आहेत. किती? 150 रुपये. निलेश वैतागला. रोज काही ना काही खर्च. शाळेसाठी आहेत. राहू दे. ड्रॉइंग करून कलेक्टर होणार आहे का ती? राधाने पुन्हा विनवणी केली.
कृपया. निलेशने खिशातून 200 रुपयांची नोट काढली, पण तिच्या हातात न देता टेबलवर फेकली. हे घे आणि लक्षात ठेव, हे पैसे झाडाला लागत नाहीत. त्या नोटेकडे पाहताना राधाचे हात थरथरत होते. तिला पैसे मिळाले होते, पण स्वाभिमान पुन्हा हरला होता. दुसऱ्या दिवशी मुलगी स्पर्धेत गेली. सायंकाळी ती धावतच घरी आली. आई आई, काय झालं? मला पहिला नंबर आला. तिने ट्रॉफी राधाच्या हातात दिली. राधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मुलगी म्हणाली, आई, ही ट्रॉफी तुझी आहे. माझी? हो, कारण माझ्यासाठी रंग तू आणलेस. राधाने मुलीला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात निलेशही तेथे आला. त्याने ट्रॉफीकडे पाहिलं आणि सहज म्हणाला, बरं झालं. पण त्याला अजूनही समजलं नव्हतं त्या 150 रुपयांसाठी एका आईने किती अपमान सहन केला होता. त्या रात्री राधा कपाट आवरत होती. जुन्या साड्यांच्या घडीत तिला एक लिफाफा सापडला. तो तिच्या वडिलांनी लग्नाच्या दिवशी दिला होता. त्यात एक छोटंसं पत्र होतं. थरथरत्या हातांनी तिने ते उघडलं. पहिलीच ओळ वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या राधा, आयुष्यात कधी अशी वेळ आली की तुला स्वतःची किंमत कमी वाटली तर हे पत्र पुन्हा वाच. कारण माझ्यासाठी तू कोणाचं ओझं नाहीस. तू माझा अभिमान आहेस. राधा पत्र छातीशी धरून रडू लागली. अनेक वर्षांनी तिला वाटलं कोणीतरी तिच्यावर निस्वार्थ प्रेम करतं. पण त्या पत्राच्या शेवटी लिहिलेलं एक वाक्य तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. तुझ्या नावाने मी एक छोटीशी ठेव करून ठेवली आहे, पण ती तुला कधी आणि कशी मिळेल हे तुला अजून माहीत नाही. राधा थक्क झाली. वडिलांनी नेमकं काय ठेवलं होतं आणि ते तिला आजवर का माहीत नव्हतं. राधाचे हात थरथरत होते. बाबांचं पत्र तिने पुन्हा एकदा वाचलं. शेवटचं वाक्य तिच्या मनात सतत घुमत होतं. तुझ्या नावाने मी एक छोटी ठेव करून ठेवली आहे, पण मला तर कधीच कुणी काही सांगितलं नाही. तिच्या डोळ्यांसमोर बाबांचा हसरा चेहरा उभा राहिला. लहानपणी बाबा म्हणायचे, मुलगी म्हणजे परक्याचं धन नाही, ती आमचा अभिमान आहे. पण लग्नानंतर ती एवढी संसारात गुरफटली होती की स्वतःचं आयुष्य जगणंच विसरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू झाली. सासूबाईंचा आवाज, राधा, चहा झाला का? निलेशचा आवाज, माझा शर्ट इस्त्री केला का? मुलीचा डबा, सासऱ्यांची औषधं. दिवसभर ती धावतच होती, पण आज तिचं मन त्या पत्रात अडकून पडलं होतं. दुपारी ती कपाट आवरत असताना तिच्या साडीच्या पदरातून ते एक पत्र खाली पडलं. निलेशच्या नजरेस ते पडलं. काय आहे ते? राधा दचकली. बाबांचं पत्र आहे. एवढं काय खास लिहिलंय? राधा शांत राहिली. निलेशने पत्र तिच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला. राधाने पहिल्यांदाच त्याचा हात थांबवला. नको, हे माझ्या बाबांचं आहे. निलेश क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिचं असं ठाम बोलणं नवीन होतं. त्या संध्याकाळी राधा माहेरी गेली. आई जुन्या झोपाळ्यावर बसून माळ जप करत होती. राधाला पाहताच आईच्या चेहऱ्यावर हसू आलं. अगं, अचानक? राधाने बाबांचं पत्र तिच्यासमोर ठेवलं. आई, यात लिहिलंय की बाबांनी माझ्या नावाने काही ठेव केली होती. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण गप्प बसली. मग कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. त्यात काही कागदपत्र होती. आई म्हणाली, तुझे बाबा रोज मजुरी करून थोडे थोडे पैसे साठवायचे. ते म्हणायचे, माझ्या मुलीला कधी कोणापुढे हात पसरावा लागू नये. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मला का नाही सांगितलंस? आईने हुंदका आवरला. लग्नानंतर तुझा संसार सुखाचा राहावा म्हणून गप्प राहिले. आईने एक छोटी बँकेची पासबुक तिच्या हातात दिली. राधाने थरथरत्या हातांनी ती उघडली. त्यात फार मोठी रक्कम नव्हती, फक्त 28,500. पण राधासाठी ती लाखो रुपयांपेक्षा मोठी होती. कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या नावावर स्वतःचे पैसे होते. तिने पासबुक छातीशी धरलं आणि हळूच म्हणाली, बाबा, तुम्ही गेलात पण मला उभं राहण्याची ताकद देऊन गेलात. घरी परतल्यावर निलेशने विचारलं, काय झालं माहेरी? राधा शांतपणे म्हणाली, काही नाही. पण त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. हे पैसे ती खर्च करणार नव्हती.
ती या पैशातून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा मार्ग शोधणार होती. तिला भीक नको होती, तिला स्वाभिमान हवा होता. पण तिच्या या निर्णयाची चाहूल निलेशला लागणार होती आणि पुढच्या दिवशी घडलेली एक घटना राधाच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण देणारी होती. राधा त्या रात्री झोपू शकली नाही. बाबांची पासबुक ती पुन्हा पुन्हा हातात घेत होती. 28,500. रक्कम मोठी नव्हती, पण त्या पैशांमध्ये बाबांच्या आयुष्यभराचा घाम, प्रेम आणि विश्वास साठला होता. ती स्वतःशीच म्हणाली, हे पैसे खर्च करायचे नाहीत, हे माझं आयुष्य बदलण्यासाठी वापरायचे आहेत. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तिचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू झाला. सगळ्यांचा चहा, नाश्ता, डबे, भांडी, झाडलोट, कपडे, दुपारचे जेवण. दिवसभर एकही मिनिट तिला बसायला वेळ मिळाला नाही. दुपारी ती थकून खुर्चीवर बसली. तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला, राधा, एवढ्यातच दमलीस? आमच्या काळात बायका दिवसभर काम करूनही तक्रार करायच्या नाहीत. राधा काहीच बोलली नाही, कारण तिला माहिती होतं, काही लोकांना तुमचा थकवा कधीच दिसत नाही. त्या संध्याकाळी गावात महिलांच्या बचत गटाची बैठक होती. यावेळी राधा कोणालाही काही न विचारता गेली. तिथे अनेक महिला स्वतःचे छोटे व्यवसाय करत होत्या. कोणी पापड बनवत होतं, कोणी लोणचं, कोणी मसाले, कोणी शिवणकाम. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. राधा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. तेवढ्यात बचत गटाच्या अध्यक्ष म्हणाल्या, मैत्रिणींनो, कमाई मोठी असणं महत्त्वाचं नाही, स्वतःच्या मेहनतीने कमवलेला 1 रुपयाही स्वाभिमान देतो. हे वाक्य राधाच्या मनात घर करून गेलं. घरी परतल्यावर तिने धाडस करून निलेशला विचारलं, मी घरीच पापड आणि मसाले बनवून विकायला सुरुवात करू का? निलेशने तिच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने हसायला लागला. तू व्यवसाय करणार? सासूबाईही म्हणाल्या, आधी घर नीट सांभाळ, मग उद्योग कर. सासरे म्हणाले, घरच्या बायकांनी पैसे कमवायला लागले की घर बिघडायला वेळ लागत नाही. राधाचं हृदय पुन्हा तुटलं, पण यावेळी ती गप्प बसली नाही. शांत आवाजात ती म्हणाली, मी घराकडे दुर्लक्ष करणार नाही, पण दिवसातून 2 तास मी स्वतःसाठी काढणार आहे. घरात क्षणभर शांतता पसरली, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच राधाने स्वतःसाठी आवाज उठवला होता. त्या रात्री निलेश रागाने म्हणाला, तुला एवढीच हौस असेल तर तुझ्या वडिलांनी ठेवलेले पैसे खर्च कर. राधाने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात भीती नव्हती. ती म्हणाली, ते पैसे माझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत, ते मी उधळणार नाही, त्यातून माझं भविष्य उभा करणार. निलेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. आज त्याला जाणवलं, राधा बदलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाने फक्त 5 किलो पापड पीठ, काही मसाले आणि थोडं साहित्य आणलं. ती स्वतःच्या हाताने काम करू लागली. मुलगीही तिच्या बाजूला बसली. आई, मी मदत करू? राधा हसली. हो बाळा, पण एक वचन दे. काय? तू मोठी झाल्यावर स्वतःच्या स्वप्नांसाठी कधीच कोणापुढे हात पसरवणार नाहीस. मुलीने तिचा हात घट्ट धरला. वचन. राधाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते एका नव्या सुरुवातीचे होते. मात्र तिच्या या छोट्याशा व्यवसायाची बातमी गावभर पसरली. सकाळचे 11 वाजले होते. राधा अंगणात पापड वाळत घालत होती. तिच्या हातावर पिठाचा थर होता, पण चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसत होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. राधाने दार उघडलं. समोर 30-32 वर्षांची एक साधी महिला उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ताई, तुम्ही राधा ना? हो, पण आपण? माझं नाव सविता. आत या. सविता घरात आली. आजूबाजूला वाळत घातलेले पापड पाहून ती हसली. मग हळूच आवाजात म्हणाली, ताई, तुमच्याशी थोडं एकांतात बोलायचं आहे. दोघी अंगणाच्या एका कोपऱ्यात बसल्या. सविताने राधाचा हात हातात घेतला. ताई, तुमची गोष्ट मला बचत गटातून समजली. राधा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. सविता पुढे म्हणाली, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करत आहात म्हणून मी आले. का? सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण काही वर्षापूर्वी मीही अगदी तुमच्यासारखीच होते. माझ्याकडे स्वतःचे पैसे नव्हते. प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे हात पसरावा लागायचा. मुलीलाही वही घ्यायची असली तरी परवानगी घ्यावी लागायची. एक दिवस आई आजारी होती. तिला भेटायला जायचं होतं, पण माझ्याकडे बसचं भाडंही नव्हतं. नवऱ्याने पैसे द्यायला नकार दिला आणि त्या रात्री माझी आई कायमची निघून गेली. हे ऐकताच राधाच्या अंगावर काटा आला.
सविता हुंदके देत म्हणाली, त्या दिवशी मला समजलं, गरिबी एवढी वाईट नसते, पण स्वतःच्या पैशासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं खूप वेदनादायक असतं. राधाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. मी सुद्धा रोज हेच जगत आहे. सविता तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, नाही ताई, तुम्ही आज बदलायला सुरुवात केली आहे. आता मागे फिरू नका. तेवढ्यात घराच्या आतून निलेशचा मोठा आवाज आला, राधा, कुठे आहेस? दोघे आत गेल्या. निलेशचा चेहरा रागाने लाल झाला होता. हे काय चाललंय? घरात कोणालाही घेऊन येतेस? राधा शांतपणे म्हणाली, ही सविताताई आहेत. निलेशने तिरस्काराने उत्तर दिलं. आता बचत गटाच्या बायकाच उरल्या होत्या घरात आणायला. सविताला खूप वाईट वाटलं. ती उठून निघून लागली, पण राधाने तिचा हात धरला. पहिल्यांदाच सगळ्यांसमोर राधा निलेशकडे पाहत म्हणाली, या माझ्या पाहुण्या आहेत. त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान. घरात शांतता पसरली. निलेशलाही अपेक्षा नव्हती की राधा इतक्या ठामपणे बोलेल. त्या रात्री राधा झोपली नव्हती. ती छताकडे पाहत विचार करत होती, आज मी एका पाहुणीसाठी उभे राहिले, पण आयुष्यभर मी स्वतःसाठी का उभी राहिली नाही? तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला. आता ती फक्त पापड विकणार नव्हती. ती गावातील अशाच आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या महिलांना एकत्र आणणार होती. कारण एकटी स्त्री घाबरू शकते, पण एकत्र आलेल्या स्त्रिया बदल घडवू शकतात. दुसऱ्या दिवशी राधाने बचत गटात एक घोषणा केली, जोपर्यंत माझ्या हातात ताकद आहे तोपर्यंत माझ्यासारख्या कोणत्याही महिलेला फक्त 100 रुपयांसाठी अपमान सहन करावा लागणार नाही. तिचे शब्द ऐकून अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलं. पण गावात काही लोकांना हा बदल अजिबात आवडला नाही आणि त्यांच्यातलाच एक माणूस राधाचा व्यवसाय बंद पाडण्याची शपथ घेऊन उठला. राधाने बचत गटात बोललेले शब्द गावभर वाऱ्यासारखे पसरले. काहींनी तिचं कौतुक केलं, पण काहींना ते अजिबात रुचलं नाही. गावाच्या चौकात काही पुरुष बसले होते. त्यापैकी एक जण उपहासाने म्हणाला, आता आपल्या गावाच्या बायका उद्योगपती होणार वाटतंय. दुसरा हसत म्हणाला, 2 दिवस पापड विकतील, मग पुन्हा चुलीपाशीच बसतील. ते सगळे मोठ्याने हसू लागले. राधाला हे शब्द कानावर पडले. क्षणभर तिचे पाय थबकले. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण यावेळी तिने अश्रू गिळले. ती मनाशीच म्हणाली, आज जर मी थांबले तर उद्या माझ्या मुलीलाही हेच ऐकावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. घरातील एकही काम कमी झालं नव्हतं. पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ती सतत काम करत होती. पण आता त्या कामाबरोबरच ती पापड लाटत होती, मसाले भरत होती, ऑर्डर लिहून ठेवत होती. रात्र झाली की सगळे झोपायचे आणि राधा दिव्याच्या मंद प्रकाशात पॅकेट्स बांधत बसायची. तिच्या बोटांना फोड आले होते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण प्रत्येक पाकिटामध्ये तिचा स्वाभिमानाचा एक छोटासा तुकडा गुंडळलेला होता. एक दिवस तिची मुलगी हळूच तिच्याजवळ आली. आई, काय गं, तुझे हात खूप दुखत असतील ना? राधा हसली. हो, पण हे दुखणं मला आवडतं. का? कारण हे दुखणं मला कोणापुढेही हात पसरू नकोस असं शिकवतं. मुलगी आईला बिलगली. त्या आठवड्यात राधाने पहिली कमाई केली, 1850 रुपये. तिने त्या नोटा हातात घेतल्या आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही रक्कम मोठी नव्हती, पण आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या हातात तिच्या स्वतःच्या कष्टाची कमाई होती. ती सरळ देवघरात गेली. बाबांचा फोटो समोर ठेवला. नोटा त्यांच्या फोटोसमोर ठेवल्या. आवाज थरथरत होता. बाबा, आज तुमची मुलगी पहिल्यांदा स्वतः कमावती झाली आहे. तेवढ्यात निलेश तेथे आला. त्याने टेबलवर ठेवलेल्या नोटा पाहिल्या. हे पैसे कुठून आले? मी पापड विकले. म्हणजे आता पैसे लपवायला लागलीस? राधा शांतपणे म्हणाली, लपवले नाहीत, कमवले आहेत. निलेशचा चेहरा रागाने लाल झाला. या घरात जे काही कमवलं जातं ते आधी माझ्या हातात द्यायचं. राधाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाली, घर खर्चासाठी मी नक्की देईन, पण माझ्या कष्टाच्या प्रत्येक रुपयांवर फक्त माझाही हक्क आहे. हे ऐकताच घरात पूर्ण शांतता पसरली. सासूबाई दारातून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही राग होता, पण राधाच्या आवाजात पहिल्यांदाच भीती नव्हती. त्या रात्री निलेश रागाने घराबाहेर निघून गेला. राधा मात्र शांतपणे अंगणात बसली होती. आकाशात चंद्र होता. तिला बाबांचं वाक्य आठवलं, स्वाभिमान कमवायला पैसा नाही, धाडस लागतं. राधाने डोळे मिटले. तिला जाणवत होतं तिची खरी
लढाई आता सुरू झाली होती. सकाळचे 9:30 वाजले होते. राधा अंगणात पापड वाळत घालत होती. तेवढ्यात घरासमोर एक पांढरी सरकारी जीप येऊन थांबली. गावातील लोक कुतूहलाने जमा झाले. काय झालं असेल? कोणाची तक्रार झाली का? इतके अधिकारी का आले? सगळीकडे कुजबूज सुरू झाली. राधाचं हृदय धडधडू लागलं. 2 अधिकारी खाली उतरले. त्यांनी विचारलं, इथे राधा देशमुख राहतात का? राधा घाबरत पुढे आली. हो, मीच. अधिकाऱ्यांनी हसत तिच्याकडे पाहिलं. घाबरू नका, आम्ही जिल्हा उद्योग केंद्रातून आलो आहोत. राधाला काही समजलं नाही. अधिकाऱ्यांपैकी एक महिला म्हणाली, तुमच्या बचत गटाच्या अध्यक्ष यांनी तुमच्याबद्दल माहिती दिली. तुम्ही घर सांभाळून छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. अशा महिलांसाठी शासनाचं प्रशिक्षण आणि मदत योजना आहेत. राधा आश्चर्यचकित झाली. माझ्यासाठी? हो. जर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं तर तुमचा व्यवसाय आणखी मोठा होऊ शकतो. राधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिला पहिल्यांदाच वाटलं कोणीतरी तिच्या कष्टाकडे काम म्हणून पाहत होतं. पण घरात वेगळंच वातावरण होतं. अधिकारी निघून गेल्यावर निलेशचा राग अनावर झाला. आता सरकारी ऑफिसपर्यंत नाव पोहोचलं. उद्या पेपरमध्ये फोटो येईल. लोक काय म्हणतील? राधा शांत होती. ती फक्त एवढंच म्हणाली, लोकांनी काय म्हणावं यापेक्षा मला माझ्या मुलीने मोठे होऊन माझ्याबद्दल काय म्हणावं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे ऐकून निलेश काही क्षण निशब्द झाला. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणासाठी जायची वेळ आली. राधाने साधीशी कॉटनची साडी नेसली. हातात एक छोटी वही घेतली. ती घराबाहेर पडणार इतक्यात सासूबाई म्हणाल्या, हे सगळं करून काय मिळणार आहे? राधा हसली. आई, कदाचित खूप पैसे नाही मिळणार, पण माझ्या मुलीला कधीच तिच्या स्वप्नांसाठी कोणापुढे हात पसरावा लागणार नाही, एवढं नक्की मिळेल. हे बोलून ती निघून गेली. प्रशिक्षणात तिच्यासारख्या अनेक महिला होत्या. कोणी विधवा, कोणी घटस्फोटित, कोणी घर सांभाळून छोटा व्यवसाय करणारी. प्रत्येकाच्या डोळ्यात संघर्ष होता, पण प्रत्येकाच्या मनात एकच स्वप्न होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. राधाला पहिल्यांदा जाणवलं ती एकटी नव्हती. दिवस संपला. ती घरी परतली. घरात शांतता होती. मुलगी धावत आली. आई, आज मला तुझा खूप अभिमान वाटला. का गं? आज शाळेत मॅडम म्हणाल्या तुझी आई खूप धाडसी आहे. राधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मुलीला मिठी मारली. मनात ती फक्त एकच गोष्ट म्हणाली, आज माझ्या कमाईपेक्षा मोठं बक्षीस मला मिळालं, माझ्या मुलीच्या डोळ्यातील अभिमान. पण त्याच रात्री निलेशच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन ऐकून त्याचा चेहरा फिकट पडला. त्याने राधाकडे पाहिलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. तो हळूच म्हणाला, राधा, मला तुझी मदत हवी आहे. त्या रात्री निलेशच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याच्या कपाळावर घाम होता. राधा घाबरली. काय झालं? निलेश काही क्षण बोललाच नाही. मग थरथरत्या आवाजात म्हणाला, ज्या कंपनीत मी काम करतो ती अचानक बंद झाली. आजपासून आम्हा सगळ्यांना कामावरून कमी केलं. हे ऐकताच घरात शांतता पसरली. सासूबाई खुर्चीवर बसल्या. सासरे निशब्द झाले. क्षणभर घरातला आधारच ढासळला होता. निलेशच्या डोळ्यात अश्रू आले. आता घर कसं चालणार? राधाने त्याच्याकडे पाहिलं. याच माणसाने अनेकदा तिच्या हातात पैसे फेकले होते. तिच्या प्रत्येक छोट्या गरजांसाठी तिला प्रश्न विचारले होते. तिच्या स्वप्नांची थट्टा केली होती. आज तोच माणूस पूर्णपणे असह्य दिसत होता. राधाच्या मनात जुन्या जखमा जाग्या झाल्या. पण त्या क्षणी तिला बाबांचं एक वाक्य आठवलं, स्वाभिमान म्हणजे सूड नाही, स्वाभिमान म्हणजे योग्य वेळी माणुसकी जपणं. राधाने खोल श्वास घेतला. ती शांतपणे म्हणाली, काळजी करू नका, आपण सगळे मिळून यातून बाहेर पडू. निलेशने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. तू माझ्यावर रागवली नाहीस? राधा हसली. राग आहे, खूप आहे, पण मला तुमच्यासारखं वागायचं नाही. हे ऐकताच निलेशची मान खाली गेली. दुसऱ्या दिवशी राधाने तिची बचत, पहिली कमाई आणि बाबांनी ठेवलेली रक्कम पुन्हा मोजली. तिने मनाशी ठरवलं, हे पैसे फक्त घर चालवण्यासाठी संपवायचे नाहीत. हे पैसे घर पुन्हा उभा करण्यासाठी वापरायचे आहेत. तिने बचत गटातील महिलांना फोन केला. आपल्या ऑर्डर वाढवायच्या आहेत. आपण सगळ्या मिळून काम करूया. महिलांनी एका क्षणाचाही विचार न करता होकार दिला.
काही दिवसातच राधाच्या पापड, मसाले आणि लोणच्यांना चांगली मागणी येऊ लागली. तिच्या अंगणात रोज महिला जमू लागल्या. हास्य ऐकू येऊ लागलं. एकेकाळी जिथे फक्त अश्रू होते तेथे आता आशेचा आवाज होता. एक संध्याकाळी निलेश शांतपणे तिच्याजवळ आला. त्याच्या हातात एक छोटंसं पाकिट होतं. हे तुझ्यासाठी. राधाने उघडलं. आत एक सुंदर पेन आणि छोटी डायरी होती. हे कशासाठी? निलेशचा आवाज भरून आला. आजपर्यंत मी तुला फक्त खर्च लिहायला सांगितला. आजपासून तुझी स्वप्न लिही. राधाच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे पहिलं गिफ्ट नव्हतं, हे पहिलं मान्य करणं होतं. त्या रात्री राधाने डायरीचं पहिलं पान उघडलं. तिने लिहिलं, आज मी पैसे कमवणारी स्त्री झाले नाही, आज मी स्वतःची किंमत ओळखणारी स्त्री झाले. डायरी बंद करताच तिच्या मुलीने विचारलं, आई, आता तू आनंदी आहेस ना? राधा काही क्षण शांत राहिली. मग मुलीला मिठी मारून म्हणाली, आनंदी आहे ग, कारण आता मला कोणाकडे हात पसरायचे नाहीत. आता माझे हात फक्त कष्टासाठी पुढे जातात, भीक मागण्यासाठी नाही. प्रत्येक स्त्रीला नोकरीच करावी लागेल असं नाही, पण तिच्याकडे स्वतःच्या निर्णयाचा आणि स्वतःच्या कष्टाने उभा राहण्याचा अधिकार नक्कीच असायला हवा. कारण आर्थिक स्वावलंबन फक्त पैसा देत नाही, ते स्वाभिमान, आत्मविश्वास आणि जगण्याची नवीन ओळख देतं. ही कथा प्रत्येक महिलांच्या आयुष्याची नाही. प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नातं वेगळं असतं. अनेक महिला आज शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीत मोठी यशस्वी आहेत, तर अनेक जणी घर सांभाळून कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. पण परिस्थिती कोणतीही असो, घरासाठी मनापासून झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, आदर, विश्वास आणि सन्मान मिळायलाच हवा. प्रत्येक स्त्रीची कहाणी वेगळी असते, पण तिच्या स्वाभिमानाची किंमत मात्र सारखीच असते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथा लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.